आज होती भोगी, त्यासाठी भोगी स्पेशल भाजी बनवायची होती. पण म्हटलं त्या अगोदर छान अशी तुळशीची पूजा वगैरे करून घेऊया. त्यानंतर रांगोळी पण काढायची बाकी होती. तर एक छोटासा पाट आहे माझ्याकडे, तर त्यावरतीच मी रांगोळी काढून घेते. त्यानंतर तो पाट दिवा वगैरे लावून दरवाजाच्या बाहेर नेऊन ठेवत असते. त्यानंतर म्हटलं आता लगेच स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर भोगीच्या भाजीसाठी जेवढ्या काही भाज्या लागतात ना, त्या सर्व भाज्या आदल्या दिवशीच निसून मी छान अशा स्टोअर करून ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लवकर मग भाजी बनवून तयार होते. तर सर्व भाज्या ताटामध्ये ठेवल्यानंतर हे ताट खूपच छान दिसत होतं. आता सर्व भाज्या एका कढाईमध्ये टाकल्या, त्यामध्ये पाणी टाकलं आणि 2 पाण्याने सर्व भाज्या छान अशा स्वच्छ धुवून घेतल्या आणि पाणी निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये टाकून ठेवल्या. आता या सर्व भाज्यांमध्ये ना ज्वारीचे दाणे आणि गव्हाच्या ओंब्या असतात ना, त्याचे पण दाणे काढून टाकले जातात. माझ्याकडे गव्हाच्या ओंब्या पण होत्या, ज्वारीचे कणस पण होते, पण त्यामध्ये ना दाणेच नव्हते, त्यामुळे ते काय टाकले नाही. बाकीच्या सर्व भाज्या जेवढ्या काही अवेलेबल होत्या माझ्याकडे त्या सर्व मी इथे घेतलेल्या आहेत. आता प्रत्येक भाजीचं मी नाव नाही सांगत बसत, तुम्ही ताटामध्ये सर्व भाज्या पाहिल्या असतील. त्यानंतर एका कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये सर्व भाज्या टाकल्या आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं. आता सर्व भाज्या 2-3 मिनिटांपर्यंत छान अशा परतून घ्यायच्या. परत इथे मी वाटण बनवायला घेतलं. कोथिंबीरच्या काड्या, खोबरं आणि लसूण याचं बारीक वाटण करून घ्यायचंय. गरज लागली तर पाणी पण टाकायचं. ओल्या नारळाऐवजी तुम्ही खोबरं पण वापरू शकता. भाज्या 3-4 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि झाकण लावून फक्त एक शिट्टी होण्यासाठी ठेवून दिले. तोपर्यंत मी काही वांगी भाजून घेतली होती भरीत बनवायला. कांद्याची पात पण स्वच्छ धुवून बारीक कट करून बाजूला ठेवून दिली. आता तोपर्यंत कुकर झाला होता, तर इथे एका कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीरची फोडणी केली आणि घरात जेवढे काही आपले घरगुती मसाले असतात, धने पावडर, लाल मिर्च पावडर, हळद पावडर, गरम मसाला वगैरे सर्व टाकायचे आणि जे तयार वाटण केलं होतं लसणाचं तर ते टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं. जोपर्यंत याला तेल सुटत तोपर्यंत भाजून ठेवलेले तीळ आणि शेंगदाणे याचं पाणी टाकून वाटण बनवून मसाल्याला पण चांगलं तेल सुटलं होतं. त्यानंतर कुकरमध्ये उकडलेल्या सर्व भाज्या त्यामध्ये टाकल्या आणि तयार वाटण टाकलं. चवीनुसार थोडंसं पुन्हा एकदा मीठ टाकलेलं आहे. सुरुवातीला पण आपण थोडंसं मीठ टाकलं होतं. गरजेनुसार थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्स करून घेतलं. आता भाजी फक्त 8 ते 10 मिनिटं शिजण्यासाठी साईडला ठेवून दिलेली आहे. त्यानंतर लगेच भरीत बनवायला घेतलं. आता भरीत काय मला आज बनवायचं नव्हतं, पण म्हटलं वांगी खराब होऊन जातील आणि जे पात आणली होती कांद्याची पण सुकायला लागली होती, म्हणून मग मी त्यापासून भरीत वगैरे बनवून घेतलं. सर्वात शेवटी ना कोथिंबीर वगैरे घातली, तर वांग्याचं भरीत आणि भोगीची भाजी दोन्ही पण बनवून तयार झालं होतं. सर्वात शेवटी इथे मी तिळाच्या भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत. तर मी इथे किचन काउंटर स्वच्छ पुसून घेतलं होतं आणि त्यावरतीच भाकरी बनवल्या, कारण जी परात होती ना तर ती तीनदा घसरत होती. त्यामुळे म्हटलं आता डायरेक्ट आपण किचन वरतीच भाकरी बनवू. भोगीची भाजी त्यासोबत तीळ लावलेली गरमागरम बाजरीची भाकरी, हे कॉम्बिनेशनच खूप छान आहे. आमच्यासाठी मोठ्या बाजरीच्या भाकरी आणि त्यानंतर देवाला नैवेद्यासाठी 5 छोटे बाजरीच्या भाकरी पण मी इथे बनवून घेतलेल्या आहेत. सर्व स्वयंपाक वगैरे आवरला, किचन छान असं मी क्लीन केलं. त्यानंतर देवासाठी नैवेद्याचं ताट वगैरे बनवलं, देवाला नैवेद्य दाखवला आणि ही आहे आजची भोगी स्पेशल थाळी. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ.